झी 24 तास एक पाऊल पुढे. इतक्या दिवसानंतर अखेर हिरोईनची पहिली झलक पाहिल्यावर करीनाची प्रतिक्रिया काय हे जाणून घेतलं आमच्या टीमनं. तिच्याबरोबर मधुर भंडारकरही खूपच एक्साइटेड दिसला. तेव्हा करीना आणि मधुरशी आमची प्रतिनिधी मुग्धा देशमुखनं केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत. कॉन्फिडेंस के साथ बोलो ना तो फिल्म इंडस्ट्री झूठ को भी सच मान लेती है. अल्ट्रा ग्लॅमरस करीना कपूर आहे आणि ऑफकोर्स खूप टॅलेंटेड डायरेक्टर मधुर भंडारकर. सगळ्यात पहिले तर तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल झी 24 तासमध्ये तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत. मधुर, काय सांगशील, काय आहे हिरोईन? मला वाटतं की करीनाने खूप अप्रतिम रोल केला आहे पिक्चरमध्ये. आणखीन लोकांना खूप आवडणार. मला वाटतं की एक डिफरंट परफॉर्मन्स केला आहे आणि लोकांना खूप खूप भयंकर आवडणार आहे पिक्चर. करीना, क्या बताएंगे, आपके लिए कितनी इम्पोर्टेंट ये फिल्म है? वेल, मधुर के साथ एक अपॉर्चुनिटी मिला है काम करने का. दैट वाज वेरी एक्साइटिंग. मधुर की बहुत बड़ी फ़ैन रही हूँ मैं चांदनी बार से. आई थिंक इट्स जो ये कैरेक्टर है माही अरोरा का, मेरे करियर का सबसे बोल्डेस्ट कैरेक्टर होगा एंड मुझे लगता है कि लोग को बहुत के पीछे कोई ऐसा थॉट प्रोसेस था? ये सिलेक्ट जो है, जो स्टोरी है, जो कहानी है, जो मधुर ने लिखी है, दैट्स व्हाट आई एंजॉयड द मोस्ट एंड मुझे परफॉर्मेंस का बहुत मौका मिला है इस फिल्म में जो लोग देखेंगे एंड दैट्स व्हाई आई डिड द फिल्म. बिकॉज बहुत अमेझिंग ट्रेलर है. मधुर, किती एफर्ट्स घेतलेत या फिल्मसाठी? काय की मी एफर्ट अजिबात नाही घेतला. मला वाटतं की करीना ज्या पद्धतीने मी सांगितलं तिला की हे असं करायचं आहे, तसं करायचं आहे आणि तिने फॉलो केलं. अजिबात असं तिला वाटलं नाही कधी की खूप गांभीर्याचा इश्यू आहे किंवा सिरियस सीन आहे की मी असं नाही करणार. तिला वाटलं की हे फॉलो करायचं आहे आणि ती फॉलो केलं आणि खूप अप्रतिम काम केलं आहे तिने. मी तुम्हाला सांगू की करीनाने आयुष्यात असं काम कधी नाही केलं आणि हिरोईनमध्ये मला वाटतं की लोकाला एवढा आवडणार ती की लोकांना खूप अप्रतिम की असं रोल तिने केला पहिल्यांदा. कुछ समझ रहे हैं हम जो नहीं, I mean I'm trying to understand. वाटतं तिला वाटतं, but all I know is that जलवा वाटतं. आणि मराठीमध्ये बोला, आम्ही जाऊ दे ना घरी. हां, मला जाऊ दे ना घरी, आता वाजले की 12. ये फिल्म इंडस्ट्री है, यहाँ या तो मैनिपुलेट कर लो या हो जा. खूप ग्लॅमरस असा ट्रेलर आता आपण बघितला, खूप जबरदस्त ट्रेलर आहे. तुझे मराठी खूप फॅन्स आहेत, या फॅन्सना काही सांगावं असं वाटतं की? मला वाटतं की जे शालीची मी फिल्म बनवतो लोकांनी खूप लोकांना आवडतं. राष्ट्र पुरस्कार, समीक्षा, आणखीन खूप लोकांना आवडतं फिल्म. मला वाटतं की एक वेगळा फिल्म आहे आणि ज्या पद्धतीने मी फिल्म बनवलेली आहे की लोकांना एवढंच आवडलेलं की एक मधुरनी वेगळ्या पद्धतीची फिल्म बनवली आहे. हिरोईन आम्ही दाखवतो की आज इंडस्ट्रीमध्ये कसं घडतं, कसे लोक येतात आणि सुपरस्टारडमची स्टोरी आम्ही दाखवतो लोकांना. तर मला वाटतं की लोकांना पहिला कसा चांदनी बार, ट्रॅफिक सिग्नल, कॉर्पोरेट फॅशन आवडलं, तसंच हिरोईन पण आवडणार. खूप इम्पॉर्टंट महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. माझ्यासाठी गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. मला वाटतं की इतका लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि सपोर्ट दरवेळेला मला दिलेला आहे की मधुर एक वेगळ्या पद्धतीची फिल्म बनवतो आणि मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे की एक वेगळी फिल्म मी बनवलेली आहे. आणखी एवढा सपोर्ट मला मिळणार मीडियानी, ऑडियन्सनी आणि लोकांना खूप आवडेल हे पिक्चर. ॲज युजल तुझे फ्रेंड्स या फिल्ममध्ये आहेत, म्हणजे मुग्धा गोडसे आहे, आपले महाराष्ट्रीयन महेश लिमये आहे. तर मुग्धा इज अ फ्रेंड, महेश, गिरीश ओक आहे, खूप लोक आहे. आपली मराठी माणसं खूप असतात माझ्या पिक्चरमध्ये आणि मला वाटतं की माझा पूर्ण युनिटी आपला मराठी लोक असतात. माझे असिस्टंट असो, निरंजन पटवर्धन असो, दीपक भावे असो, खूप मराठी माणसं असतात आणि मला वाटतं की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. एक मोठा पाठिंबा आहे त्यांचा या पिक्चरवर. देवेंद्र मोदेश्वर माझा एडिटर आहे, तो पण मराठी आहे. मला वाटतं की ज्या पद्धतीने ते कॉन्ट्रीब्युशन करतात ती खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन असतो आणि
मला वाटतं की 11 वर्ष झाले मला स्ट्रगल करून इंडस्ट्रीमध्ये. चांदनी पारपासून हिरोईनपर्यंत खूप मोठा एक प्रवास झाला आहे माझा. आणखीन प्रसिद्धात हे पण पिक्चर एवढेच गाजले की जशी पेज 3 कॉर्पोरेट रित्तो बच्चा आहे फॅशन गाजलेली आहे. यावर्षी पण एक नॅशनल अवॉर्ड मिळणार. मला माहिती नाही, 4 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे आणि 5वा मिळेल तर अधिक उत्तम होणार. सिद्धिनायक जिंदाबाद. थँक्यू सो मच. थँक्यू. झी 24 तास एक पाऊल पुढे.